आरती, अगं कशाला ही सगळी कामं करतेस? राहू दे ना, मी करेन सगळं नंतर. आराम कर जाऊन तू. नाही ताई, करू द्या मला. नाही तर माय ओरडल बाई, माझं काय खरं नाही नंतर. खरं नाही? खरं नाही म्हणजे? अहो, मला मायनं सांगितलं होतं की इंदू मावशीकडे आली ना की सगळे कामं करायची. अगं पण पाहुणी आहेस ना तू, 4 दिवसासाठी आली आहेस. तू का कामं करशील या घरातली? अहो ताई, ते मायनं मला सांगितलं होतं की इंदू मावशीकडे आले ना की सगळी कामं करायची, सगळ्यांचं ऐकायचं, छान राहायचं. म्हणजे कसं, पोरीनं जर घर सांभाळलं, सगळी कामं केली, ती छान दिसली तर सगळ्यांना आवडते ना ती. तसंच मग मी पण सगळ्यांना आवडली पाहिजे, मगच माझं लगीन होईल ना. आणि माझं लगीन झालं तर माझ्या धाकट्या बहिणींचं पण होईल. म्हणून म्हणून मला सगळी कामं केली पाहिजे. मी मनोजरावांना पसंत पडली पाहिजे ना. पण तसं नव्हतं म्हणायचं मला. म्हणजे सॉरी ताई, तसं सॉरी ताई. आरती, मला चांगले दिसायचंय. माय मला ओरडल, मला चांगलं दिस. सॉरी ताई, काय मी चुकून सॉरी. अरे शांत हो. आता तुझ्याकडे 2 पर्याय आहेत आणि त्यातला एक तुलाच निवडायचा. आरती, आपल्याकडे स्त्री म्हणजे माया, ममता, वात्सल्याचं रूप समजलं जातं असं लोकच म्हणतात. पण हे सगळं ना फक्त भाषणापुरतं आणि निबंधापुरतं मर्यादित राहिलंय. कारण शेवटी स्त्रीची गुणवत्ता ही तिच्या बाह्य सौंदर्यावरूनच ठरवली जाते. आणि हे असं करंट काम आपणच करतो. आरती, तुलाही असंच वाटतं का ग? आरती, हे जे बाह्य सौंदर्य आहे ना, ते एका काळानंतर निघून जातं ग. आपल्यासोबत राहत नाही कायमस्वरूपी. पण हे जे आतलं सौंदर्य आहे ना, ते आपल्यासोबत कायम असतं, आपल्याला ज्ञान देतं. आणि हे ज्ञान आपल्याला कायमस्वरूपी सगळ्यांसमोर चर्चेचा विषय ठरवतो. सौंदर्य प्रसाधन वापरून आपण फक्त बाहेरचं रूप मिळवू शकतो, पण ही जी ज्ञानाची ताकद आहे ना, ती आपल्याला आत्मविश्वास देते, आपल्याला आतून सुंदर बनवते. ट्रस्ट मी. आता तू ठरव, तुला आतून सुंदर व्हायचं की फक्त बाहेरचं सौंदर्य हवं? ताई, मला खूप शिकायचंय, शिकून खूप मोठं व्हायचंय. पण माया आणि अप्पा मला शिकू नाही देत. मी काय करू ताई? मला नाही करायचं हे लग्न. मला तुमचा संसार बी नाही मोडायचा ताई. मला शिकून खूप मोठे व्हायचंय, तुमच्यासारखं नाव कमवायचंय. पण मी काय करू ताई? आरती, शांत शांत हो भगवती. आज मला तुझा खूप अभिमान वाटतोय,
खूप कौतुक वाटतंय मला तुझं. तुला शिकायचं आहे ना, तुला खूप मोठं व्हायचं आहे ना. मला माहिती आहे तू स्वतःसाठी लढू नाही शकत, पण मी आहे ना, मी लढेन तुझ्यासाठी. माय मिट्टू आईस्क्रीम गैरी चांगली बरं. इंदुताई बी आणायला हवे आडी, नाही म्हणजे त्यांना बी आवडली असती. आणि हा, आमच्या गावात काही असे मिळत नाही. आणि मिळत जरी असली ना तरी आमच्या आरतीचा भाग मला आणून देणार नाही. नाही म्हणजे बायकोवर प्रेम करावं कसं करावं हे काय बी समजत नाही त्याले. पण तुम्ही पोरी गैऱ्या चांगल्या. मला बाहेर घेऊन आल्या, आईस्क्रीम खाऊ घातलं. थँक्यू. वेलकम वेलकम. काकी तुम्ही किती चांगल्या आहात. आणि पाहुण्या म्हणून आलायत ना आमच्याकडे, एवढंच तर आम्ही करूच शकतो ना तुमच्यासाठी. पण आम्हाला ना राहून राहून एक प्रश्न पडतोय. तुम्ही इतक्या साध्या, इतक्या चांगल्या मनाच्या, ते इंदू काकींसारखी बाई तुमची मैत्रीण कशी काय हो? काय हो माय, चांगले तर आहे ना इंदुताई. तशा त्या चांगल्या आहेत, पण काय आहे ना, त्यांना नातवंडांची इतकी हौस आहे ना की ते मनोज जिजूंचं 3रं लग्न करायला निघाले आहेत. तुम्हाला माहित आहे का त्यांची 3री सून कोण आहे? मिठू, 3री बायको कसं शक्य आहे? वल्लरी तर पहिली बायको आहे ना त्यांची. बिठू, अगं काय असं करतेस ग? पाहुण्या आहेत ना त्या आपल्या, त्यांच्यासमोर काही काय बोलतेस? जाऊ दे, त्यांना काही माहित नाही. चल. ए थांबा. नाही तुम्ही काहीतरी बोलत होत्या, बोला. जाऊ दे ना काकी. नाही, हे सगळं ऐकून तुम्ही काय करणार आहात? जाऊ दे ना. नाही मला सगळं ऐकायचंय. मला सांगा म्हणते ना. ते काय आहे ना, वल्लरी आहे ना, ही मनोज जिजूंची 2री बायको आहे. हो. मनोज जिजूंना वल्लरीच्या आधी पहिली बायको पण होती. हो, म्हणजे ती पहिली बायको होती ना त्यांची, तिला मूल होत नव्हतं म्हणे, म्हणून 2रं लग्न लावून दिलं वल्लरीशी. वल्लरी पण तयार नव्हती लग्नासाठी, पण तिला सांगितलं की तुला आम्ही शिक्षण देऊ, पुढे शिकवू, वकील बनवू. मग काय आहे ना, वल्लरीला वकील व्हायचं होतं आणि ते लोकही तयार झाले वल्लरीला वकील बनवायला. आणि आता काय म्हणतात माहितीये का तुम्हाला? म्हणजे आता गप्प बसायचं. तुला एवढा पैसा खर्च करून वकील केली, एवढं शिकवलं तुला, त्यामुळे आता काहीही बोलायचं नाही. आता लावून देणार आम्ही आमच्या मुलाचं 3रं लग्न, असं सांगितलंय वल्लरीला. म्हणून शांत बसलीये ती. पण मनोज भाऊजींना मूल होईल का? म्हणजे पहिल्या बायकोला मूल झालं नाही, 2ऱ्याही बायकोला मूल झालं नाही, असं कसं काय होऊ शकतं ना? हो ना, बिचारी ती होणारी 3री सून, काय हाल होतील ना तिचे. पण साधा विचार करा ना, म्हणजे पहिल्या बायकोला पण मूल नाही, 2ऱ्या बायकोला पण मूल नाही, असं कसं? मिठू, मला असं वाटतं ना की ती बिचारी 3री बायको जी कोणी असेल ना, होणारी 3री बायको, ती गरीब घरातली असेल कदाचित. त्यामुळे ना तिला सीन असेल या सगळ्या गोष्टींमध्ये. काकी, नाही असं बोलू नये, पण मनोज भाऊजींची पहिली बायको होती ना, ती फार साधी होती म्हणे, त्यामुळे तिने सगळं सहन केलं. आणि असं बोलू नये, आमचीच मैत्रीण आहे, पण वल्लरी जहांबाज आहे 1 नंबरची. असं काही खपवून घेणार नाही ती. सळो की पळो करून सोडेल त्यात मनोज भाऊजींच्या 3ऱ्या बायकोला.
बिचारीला काय काय सहन करावं लागेल काय माहित. पण जाऊ दे ना, आपल्याला काय करायचंय, आपण आपलं आईस्क्रीम एन्जॉय करूया. असं कसं काही करायचं नाही. जे काही करायचं ना ते मीच करील आता. मीच बघते आता. इंदुताई, ओ इंदुताई, इंदुताई, उठा म्हणते ना, उठा. काय गार झोपल्यात? अहो आम्हाला फसून झोप कशी लागते तुम्हाला? काही शरम बी नाही या बाईला. उठा म्हणते ना. वायवा दुर्पदे बनाटली का काय तू? हा झोपेतनं का बरं उठवून राहिली मला आणि कसली फसवणूक गा? आपल्या पोराची 2-2 लगीन लावलीस तू आणि आता तिसरा पाठ लावायला निघाली. ही फसवणूक नाही तर काय? वायवा येडीबिडी झाली का काय? तर मी तुला आईस्क्रीम खाऊ घातला का दुसरं काही खाऊन आली तू? मला सगळं समजी राहिलंय. दोष तुझ्या पोरात आहे म्हणून तो 2-2 लग्न करून बी त्याला पोर होई नाही झालंय. माझ्या पोरीचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाली तू. ए बाई, तुझ्या तोंडाच्या पट्ट्याला आवर घाला नाही तर माझ्यापेक्षा वाईट बाई कोणीच नाही. तुमच्यापेक्षा कोणी वाईट असू बी शकत नाही. अरे बस, काय चाललंय तुमचं? अगं मग हिला सांग ना, काय वाटेल ते बोली राहिली येण्यासारखी. वाटेल ते नाही आणि मीच नाही बोलत आहे, सगळे बोलू राहिले. या वल्लरीच्या मैत्रिणीने मला सगळं सांगितलंय. कुठे तुझ्या 2-2 जुना? अगं या पोरींनी सांगितलं आणि तू विश्वास ठेवला? हा अगं एक नंबरच्या खोटारड्या पोरी त्या. ही वल्लरीच माझी पहिली सून आहे. माझ्या मनाचं काही पहिलं लग्न बिग्न झालेलं नाहीये. अगं धुरपदे, तू या पोरींच्या फंदात पडू नको बरं. हा एक नंबरच्या खोटारड्या या. मला मी कितल्या वेळा फसवलं यांनी. आणि काय ग धुरपदे, मला आज ओळखते का तू? हा या पोरींना आधी ओळखते का मला ओळखते तू? माझ्यावर विश्वास नाही तू? माय ओ हिंदुताई, या पोरींनी चांगलंच भांडण लावलं आपल्या दोघींमध्ये. यांनी अजून काय करायचे आहात ना, आपण हे लग्न उरकून टाकूया. पण मला नाही करायचंय लग्न. मला तर शिकायचंय. ए आरते, तू शांत राहा. या पोरींनी काय बाईच्या डोक्यात भरवलं असेल म्हणून बोलते अशी. पाहिलं ना वल्लरी, भलती मैत्रिणी करत होती ना. तुझ्या नवऱ्याबद्दलच कसं खोटं नाटक पसरवताय तुझ्या मैत्रिणी. जरा बी लाज नाही वाटत त्यांना? बस झालं सासूबाई. माझ्या मैत्रिणींच्या विरोधात एक शब्द ऐकून घेणार नाही मी आता. ही लाज ना तुम्हा दोघींना वाटली पाहिजे. एवढ्या लहान मुलीचं कमी वयात लग्न लावायला निघालात तुम्ही. लाज नाही वाटत? आणि काय चुकीचं बोलल्या माझ्या मैत्रिणी? माझं संसार वाचवण्यासाठीच करत होते ना सगळं. आनंद मिळत नव्हता त्यांना हे सगळं करून. त्रासच होत होता आणि हे सगळं तुमच्यामुळे होतोय. मायवा कितली चुरू चुरू बोलते पा. जरा बी लाज नाही वाटत का ग तुले? मैत्रिणींची बाजू घ्यायला लगेच तयार. वा रे वा. ह्या मनामध्ये दोष आहे म्हणे. स्वतःमध्ये दोष आहे तो लपवण्यासाठी मैत्रिणीला असं खोटं नाटक सांगते. माझ्या मनामध्ये दोष असूच शकत नाही. माझ्या घराण्याचा निर्वंश करायला निघाली अवदसा. आणि आता या पोरीला बी काहीतरी खोटं नाटक सांगी राहिली म्हणजे ती लग्न न करता गावी निघून जाईल. पण एक लक्षात ठेव वल्लरी, मन्याचा आणि आरतीचा पाठ लावूनच राहील मी. भामरे घराण्याला वारस मिळालाच पाहिजे. नाही मिळणार. नाही मिळणार आहे भामरे घराण्याला वारस. कधीच नाही मिळणार आहे. कधीच तुमच्या समोर हे सत्य मला आणायचं नव्हतं. आयुष्यभर तुमची बोलणी खायला तयार होते मी. सगळं सहन करायला तयार होते. पण नाही, आता जर का मी गप्प बसले ना तर 2 नाही 3 आयुष्य बरबाद होते. या निष्पाप आरतीचं आयुष्य बरबाद होईल आणि मला ते नाही करायचं.
आता मी गप्प बसून चालणार नाहीये. खरं ऐकायचंय ना तुम्हाला? खरं ऐकायचं ना? ऐका, मी आई होऊ शकते. दोष माझ्यात नाहीये, तुमच्या मुलात आहे. तुमचा मुलगा कधीच बाप होऊ शकत नाही. कारण जाणून घ्यायचं तर ऐका, कारणीभूत सुद्धा तुम्हीच आहात. त्या पुष्पाला हाताला धरून या घरामध्ये आणलं होतं ना तुम्ही. पण तिला फक्त या घराण्याचा सूड घ्यायचा होता. कारण आपलं सूड घेण्यासाठी यांना जेवढं औषधं देत होती ना ती, त्याच औषधांचा दुष्परिणाम म्हणून कधीच बाप होऊ शकत, कधीच बाप होऊ शकत नाही. वल्लरी, हे खरे? हो मिस्टर मनोज, वल्लरी मॅडम जे म्हणतात ते अगदी खरं आहे. जी औषधं यापूर्वी तुम्हाला दिली जात होती त्याचा साईड इफेक्ट होऊन तुम्हाला काही प्रमाणात इम्पॉर्टन्स आली आहे. त्यामुळे बाळ होण्याचे चान्सेस खूप कमी झाले आहेत. तुम्हाला खूप काळ खूप जास्त प्रमाणात ही औषधं दिली गेली आहे. त्यामुळे हा सगळा परिणाम झालेला आहे. काय गरज होती हे सगळं करायची? का प्रत्येक वेळी तू त्रास सहन करतेस? का खोटं बोललीस? का सत्य लपवलंस की मी बाप होऊ शकत नाही म्हणून सगळा आरोप तुझ्यावर का घेतला? आईचं सगळं बोलणं ऐकत राहिलीस, स्वतःला वांजोटी म्हणून घेत राहिलीस का? कारण त्याला सुद्धा माझी काही कारण आहे. सॉरी, मी तुमच्यापासून खरं लपवलं. पण प्लीज एकदा शांतपणे माझी बाजू ऐकून घ्या ना. मला मान्य आहे मी तुमच्यापासून सगळं लपवलं, मी खोटं बोलले. पण तुम्हीच मला सांगा ना, तुम्हाला मी कसं सांगणार होते की तुम्ही बाप होऊ शकत नाही म्हणून? त्या माणसाला आपण कसं सांगायचं ज्याने आपल्या प्रत्येक सुखी संसाराच्या स्वप्नांमध्ये त्याचं बाळ पाहिलं होतं? रिअली सॉरी, मी घाबरले होते. मला कल्पनाच करवत नव्हती तुम्हाला जी गोष्ट इतकी प्रिय आहे ती गोष्ट जेव्हा तुम्हाला समजेल की तुमच्यामध्ये दोष असल्या कारणाने तुम्ही बाप होऊ शकत नाही, तेव्हा किती मोठा धक्का बसेल. आणि म्हणूनच मला असं वाटत होतं की तुम्हाला ही गोष्ट इतक्यात समजू नये, कारण तुम्ही काय रिॲक्ट कराल याची मला पूर्ण कल्पना होती. हो खरंच. अगं पण या सगळ्यामध्ये तुला किती त्रास झाला? पण मला सांगा, तुम्ही बाप होऊ शकत नाही हे समजल्यावर तुम्हालाही तितकाच त्रास झाला ना? नाही का झाला? होतोय त्रास. होतं माझं स्वप्न की मला माझं असं गोंडस बाळ असावं. होतोय त्याचा त्रास. पण ह्या सगळ्यामध्ये तुला जो त्रास झाला ना त्याचं मला सगळ्यात जास्त वाईट वाटतंय. का बोललो? का तू आरोप तुझ्यावर घेतलास?
आई नको नको ते बोलत राहिली, पदोपदी तुझा अपमान करत राहिली. घराण्याला वार असावं म्हणून माझं दुसरं लग्न लावायला निघाली तरी सुद्धा काही बोलली नाहीस तू. हा त्रास सहन करत राहिलीस. तू वेळीच सत्य सांगितलं असतंस ना तर हा त्रास झाला नसता का तुला? का केलंस? बोलू. बस झाला तेवढा त्रास पुरे. आता मी शांत बसणार नाही.